कारण की आम्ही डोर टू डोर प्रचार केलेला आहे. आम्ही चारही उमेदवार एकत्रच होतो. म्हणजे असं की आम्ही आमच्या प्रचारासाठी फिरायचं पण नाही आणि आम्हाला तेवढी मोकळीक पण नाही अशी परिस्थिती करून ठेवली. आम्ही डोर टू डोर प्रचार करत असताना समोर BJPचा मोठा ऑफिस होता कार्यकर्त्यांचा, जे 4चा पॅनल आहे त्यांनी डायरेक्ट आम्ही तिथे प्रचार करत असताना आम्हाला डायरेक्ट येऊन, आम्ही लेडीज होतो पुढे, आम्हाला डायरेक्ट येऊन धक्काबुक्की केली आणि सांगितलं इथे उभं राहून प्रचार करायचा नाही, इथे आम्ही तुम्हाला उभं राहून देणार नाही, हा आमचा एरिया आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं झालं काय तुम्हाला, बोलते या एरियात दिसायचं पण नाही तुम्ही. नाही पण हाणामारी नक्की त्यानंतर कुठून झाली सुरुवात? काय आम्ही धक्काबुक्की केली, मम्मीला मारलं. मी म्हटलं लेडीजला तर बघा एवढ्या घाणघाण शिव्या घालता, कुठेही हात लावता, तुम्ही पुरुष आहेत, आम्ही इथे लेडीज उभे आहेत, काहीतरी आम्ही तुम्हाला काही त्रास नाही दिला, आमचं आम्ही चाललं आहे डोर टू डोर करायला. त्यांनी डायरेक्ट धक्काबुक्की सुरू करून दगडफेक, खुर्च्या फेक, तिथे बांबू वगैरे होते ते फेक, डायरेक्ट अटॅक चालू केला. अजिबात नाही. दगडफेक कोण कराय, आम्ही काय तिथे दगड शोधायला गेलेलो? त्यांच्या मांडवामध्ये त्यांचा जे ऑफिस होता तिथे खुर्च्या, दगड, बांबू कसे काय अवेलेबल झाले? आमच्या पूर्ण CCTV चेक करू शकता. आमच्या लेडीजच्या हातात, कोणाच्याच हातात काय नाही, दगड नाही, खुर्ची नाही, काठ्या नाही, काय नाही. 2017ला ज्याप्रमाणे माझ्या पप्पांना संपवलं आहे, म्हात्रे साहेबांना संपवलं आहे, तसाच घातकी प्रकार माझ्या आईबरोबर झाला आहे. याची जिम्मेदारी कोण घेणार? सामान्य लोकांनी मतं मागायला फिरायचंच नाही का? आणि जर फक्त BJPनीच करायचं असंच ठरलंय का? आणि BJPच्या पॅनलला आहे कोण? सगळे गुंडेच आहेत ना. आमच्या केसचा आरोपी पण आहे, त्याची बहीणसुद्धा आहे आमच्या पॅनलला. घेता का जबाबदारी? BJP सरकार घेते का जबाबदारी की आम्हाला काय होणार नाही? जसं माझ्या वडिलांना 2017ला संपवलं तसं आता माझ्या आईला पण संपवायचं आहे. हेच कट आहे ना. पोलीस सोबत असताना आमच्याबरोबर हल्ला केलाय त्यांनी, गार्ड आमच्याबरोबर असताना ही गोष्ट घडलेली आहे. ते नसते तर काय झालं असतं? याचा जाब मला उत्तर पाहिजे. आणि आज जर इथे FIR झाली नाही तर मी इथे उपोषण करणार. आम्ही BJPच्या ऑफिसमध्ये बसला असता काँग्रेसवाले रॅली घेऊन आमच्या ऑफिसमध्ये घुसले. त्याचा मी मनाई केली असता तो अंगावर जाऊन आला आणि दगडफेक सुरुवात केली त्यांनी. त्याच्यामुळं दोघांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस उभे होते, त्यांच्याबरोबर एक पोलीससुद्धा होता आणि ते लोक दगडफेक करत होते तिकडनं. इकडे आमच्या बराचसा नुकसान झालं, बऱ्याच पोरांना मार लागले दगडफेक केल्यामुळं. 2 गटामध्ये बोलू नाही शकत, पण राजकीय पक्ष आहेत त्यांनी प्रचार करावा, पण एकामेकाच्या ऑफिसमध्ये जाऊन घोषणाबाजी न करावी. सध्या तरी 2 जण जखमी आहेत आमच्याकडे. दगडफेक मोठ्या प्रमाणात केली ते लोकांनी. समोरच माझे ऑफिस आहे, ते लोकांनी दगड वगैरे आणून ठेवलेली.